नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? दास लक्ष्मण कृष्णा पाटील. आपण कुठून आलात? राहणार नावली, पोस्ट देवाळी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आर्मी एक्समॅन रिटायरमेंट. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? नामदीक्षा 5/1/2020ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी व माझा परिवार जे धार्मिक हिंदू धर्माची जी भक्ती आहे, सर्व देवी देवतांची पूजा, तीर्थाटन करणं, पूजापाठ करणं, तीर्थाटन आपला योग हवन करणं, अशा आरती, प्रत्येक देवी देवताची आरती करणं, हे सर्व काय आम्ही करत होतो. या व्यतिरिक्त आपण कोण्या संताकडनं गुरुमंत्र किंवा नामदीक्षा घेतली होती का? हे गुजरातचे दादा भगवान म्हणून होते, त्याच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती आणि कमीत कमी 1.5 ते 2 वर्षे त्यांच्या ह्याच्यामध्ये नामदीक्षामध्ये मी होतो. त्याच्यानंतर इस्कॉनमध्ये हरिकृष्ण हरिराममध्ये पण होतो, पण त्याच्यापासून काही लाभ होत नव्हता. जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात, त्याचप्रमाणे आपण गुरुसुद्धा धारण केले होते. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांना आपण गुरु म्हणून का धारण केलं? कारण ऑलरेडी आपण 2 ते 3 गुरु केलेलेच होते आणि समाजामध्ये एक अशी भ्रांती आहे, एक प्रश्न आहे की गुरु हा बदलायचा नसतो, परंतु आपण तर सतत गुरु बदलत आले आणि आज संत रामपालजी महाराजांना आपण गुरु बनवलेलं आहे. तर संत रामपालजी महाराजांची गुरु म्हणून आपल्याला ओळख कशी झाली आणि आपण त्यांना गुरु का धारण केलं? एकदम बरोबर बोलताय तुम्ही. मी नामदीक्षा घेतलेली होती आणि सत्संग पण दोन्ही आपले दादा भगवानचे आणि इस्कॉन हरिकृष्ण हरिराममध्ये करत होतो. मग त्यावर भक्ती चॅनल जेवढे पण आहेत त्या चॅनलवरती जे सत्संग होते आध्यात्मिक, ते बघता बघता जगद्गुरु तत्वसंत रामपालजी महाराजांच्या साधना चॅनलवरती मी हिंदीमध्ये सत्संग बघितला. मी असंच आहे की लोहचुंबकाचं नातं तयार झालं आणि मी 10 वर्षे यूट्यूबवरती सत्संग ऐकला. पण परमात्म्याने पूर्ण माझी परीक्षा घेतली. सर्व्हिस कार्यरत होतो धीरुभाई अंबानीच्या कंपनीमध्ये. त्यामध्ये मी कोम्यामध्ये गेलो होतो, केमिकल इफेक्ट झाला होता आणि मी रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो. मग त्या परमात्म्याच्या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच्या फक्त सत्संग ऐकल्यामुळं मला पूर्ण कोम्यातून बाहेर आलो आणि डॉक्टर चिरपामध्ये येऊन मला पूर्ण नवीन आयुष्य दिलं. नामदीक्षा घेण्या अगोदर एवढी सत्यभक्ती आहे. म्हणजे लोहचुंबकाचं नातं, जसं चुंबक लोहाला सोडत नाही, तसं ह्या गुरुला आपल्या चरणी जगद्गुरू तत्वसंत रामपालजी महाराजांना भक्तिमार्गामध्ये घेतलं. गुरुदीक्षा घेण्या अगोदर त्यांनी मला फळ दिलं आणि शारीरिक त्रास जो होत होता, 32 गोळ्या माझ्याला, आज एकही गोळी नाही माझी. आणि त्याच्यानंतर हे परमात्म्याने कृपादृष्टी केल्यानंतर मी कोल्हापूर शाहूपुरीमध्ये नामदीक्षा गुरुजींच्या नामदान केंद्रावरून घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदरच आपल्याला परमेश्वराच्या सत्संगामधून लाभ झाला आणि आपल्याला जो कोमाचा आजार होता, जे कोम्यामध्ये आपण गेले होते, त्यातून संत रामपालजी महाराजांनी केवळ त्यांच्या चरणात आपल्याला येणं अनिवार्य होतं, त्यांना आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये घ्यायचं होतं, म्हणून त्यातून आपल्याला बाहेर काढलं आणि आज आपण संत रामपालजी महाराजांचे साधक अनुयायी म्हणून आज कार्यरत आहात. मला हे विचारायचं आहे की या अगोदरसुद्धा आपण गुरु केले होते, त्यांनीसुद्धा आपल्याला गुरुमंत्र दिला होता. तर ह्या सगळ्या गुरूंमध्ये संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आहे आणि काय ते समाजाला सांगतायत की जे तुम्ही अगोदरची सद्भक्ती किंवा अगोदरची जी भक्ती आहे ती सोडून आज तुम्ही संत रामपालजी महाराजांना स्वीकारलं आहे? 4 वेद, 6 शास्त्र, शिवपुराण, देवपुराण, गुरुग्रंथ साहेब, घट रामायण, गीता, भागवत, कुराण, बायबल, हे शास्त्रानुसार भक्ती सद्गुरूजी रामपालजी महाराज जसं लहान मुलांना आई आपल्या मुलांना शिकवते किंवा गुरुजी आपल्या मुलांना शिकवतात, तसे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे लहान मुलाला शिकवलेगत एक पान उघडून समजावून सांगतात, असे ना अशा पद्धतीनं भक्ती करा. आणि मला त्यावेळीच आता पहिली नामदीक्षा घेण्याअगोदर फळ मिळाल्यामुळं मी पूर्णपणे गुरुजींच्या चरणी गेलेलो आहे आणि त्यापासून मला लाभ झाल्यामुळं, परमात्म्याने जवळ केल्यामुळं मी नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर, त्यांच्याकडनं दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आलेत?
अनुभवामध्ये सगळ्यात मोठी कसं सतभक्ती, मोक्षाची भक्ती मिळाली आणि जन्मरणाचा फेरामध्ये मुक्त झालो. या परत जन्माच्या फेऱ्यातून मी मुक्त झालो. ही सर्वात मोठी भक्ती आहे, जे की देवी देवतांना पण नसीब नाही आहे. पण ह्या जगद्गुरू तत्वदर्शी रामपालच्या कृपादृष्टीमुळं यांनी मला आपल्या चरणीशी मुक्तिधाममध्ये घेतलं. त्यांनी ही पहिली आध्यात्मिक भक्ती. त्याच्यानंतर शारीरिक, आर्थिक, सांसारिक, व्यावहारिक, मानसिक सगळे आर्थिक लाभ, सगळे लाभ मला मिळाले. कुठलाही जे पण मार्ग आहेत सगळ्या मार्गामध्ये मला परमात्म्याच्या कृपादृष्टीनं सगळे लाभ मिळालेत. जसं तुम्ही सांगतात की आपल्याला शारीरिक लाभ हा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे, तर कुठल्या स्वरूपात संत रामपालजी महाराजांनी आपल्याला शारीरिक लाभ दिलेला आहे? हे रुबी हॉस्पिटलमध्ये कोम्यामध्ये होतो मी. 2 महिने 3 दिवस कोम्यामध्ये होतो. डॉक्टरांनी सांगितलं का घरी जाऊन तयारी करायची, काय फायदा नाही इथं ठेवू नकोच, बिल वाढवतं, तुम्ही गाडी पाठवून देतो आणि तुम्ही जावा. पण ते गुरुजींची अशी कृपादृष्टी होती की गुरुजींनी मला त्या कोम्यातून बाहेर काढलं. माझं हृदय ऑटोमॅटिक चालू झालं आणि परत ICUमध्ये घ्यायला लावलं आणि त्यांनी पूर्णपणे बरे करून परमात्म्याने आपल्या चरणी मला माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती आणि मला पूर्ण शारीरिक निरोगी मुक्त केलं. म्हणजे कोम्यातून बाहेर झाल्यानंतर पूर्णपणे शारीरिक कुठलाच त्रास नाही. 32 गोळ्या होत्या माझ्या. आता आज म्हणजे कोणताही रोग एकदम निरोगी झालेला आहे आणि हाच मला परमात्मा जगद्गुरू तत्व संत रामपालजी महाराजांनी पूर्ण रोगमुक्त केलं. हाच सर्वात मोठा शारीरिक लाभ आहे मला मिळालेला आहे. आर्थिक लाभ म्हणजे माझा थोरला मुलगा आहे, त्याला एअरफोर्समध्ये त्याचं अचानक काम झाले, हे माझा आर्थिक लाभ मिळालेला आहे. संत रामपालजी महाराजांकडनं जे आपल्याला लाभ झाले त्या आपल्या लाभातनं आपण समाजाला काय संदेश द्याल? समाजाला संदेश तर नाही देऊ शकत, पण प्रार्थना आणि कळकळीने विनंती करू शकतो. हे शास्त्राचा सद्भक्ती आणि मनाचं काहीच नाही. जे परमात्म्याने आपले सूक्ष्म वेदातून जे तत्त्वज्ञान दिलेलं आहे, जे शास्त्रानुसार भक्ती दिली आहे, त्या भक्तीनुसार ही भक्ती करायची आहे. तरी लवकरात येऊन जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घ्या आणि नामदान करती जाऊन लवकरच जे जवळचं नामदान केंद्र त्या केंद्रावरती जाऊन लवकरात लवकर आपण नामदीक्षा घ्यावी ही विनंती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान स्वीकारायला हवं. आपल्याला जर दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, पिढेपासून मुक्त व्हायचं असेल आणि खरा अध्यात्म जर पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांशिवाय पर्याय नाही, हे असं आपलं सांगणं जर एखाद्याला पटत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावंसं वाटत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनल, त्या चॅनलवरती जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू आहे. त्यावेळी खाली पट्टी एक चालू, त्या पट्टीवरती नंबर दिलेला आहे. त्या नंबरावरती जवळच्या नामदान केंद्रावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि निःशुल्क नामदीक्षा तुम्ही त्या नामदान केंद्रावरती जाऊन घेऊ शकता. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.